नमस्कार. आपण एक महिन्याआधी एक व्हिडिओ टाकलेला विलास जावडेकर यशवंत एन्चांटे प्रोजेक्ट रिगार्डिंग. त्या व्हिडिओच्या प्रतिसादावरती आपल्याला भरपूर सारे कमेंट्स आलेले की रस्ता दाखवा, प्रोजेक्ट दाखवा, काय तुमचं डेव्हलपमेंट आहे, कसं आहे, विजय तुम्हाला काय रिस्पॉन्ड करतोय. त्या सगळ्या प्रतिसादावरती आपल्याकडे एक उत्तर आहे जे आज आपण इथे बघतोय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची इथे उत्तरं मिळतील. इन डिटेलमध्ये हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा जर तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये खरंच इंटरेस्टेड असाल तर. सगळ्यात आधी आपण ह्या लोकेशनचा ॲडव्हान्टेज बघूया. पहिल्यात आधी रोड बघूया, प्रोजेक्टला यायला रोड आहे का नाही. आपण सरळ बघतोय तिथे तो आहे उबाळेनगरचा रोड. जिथे आपल्याला समोर दिसतंय गेरा वर्ल्ड ऑफ जॉय, प्रिस्टीन, गेराचे भरपूर सारे प्रोजेक्ट, पंचशील टावर, हा पूर्ण लोधा वगैरे हा पूर्ण क्लस्टर आहे. त्या रोडनी तुम्हाला साधारणतः 1.2 किलोमीटर इकडे यायचंय. तर आपण हा इथे बघितलं, दीज आर द डीपी सँक्शन रोड्स. प्रपोज नाहीये, डीपी सँक्शन आहे, त्याची एक टाइमलाईन आहे ती तुम्हाला मिळणार आहे. साधारणतः मार्च 25च्या आसपास याची डीपी प्लॅनची डेव्हलपमेंटची प्लॅन आहे. इथे तुम्हाला एक कनेक्टिव्हिटी आधी सांगितली होती, आता तुम्हाला मिळते 2. ही जे बघतोय ही तुम्हाला एक कनेक्टिव्हिटी आहे आणि ही दुसरी कनेक्टिव्हिटी आहे. आधी आपल्याला ही एकच सांगितलेली, पण आपल्याला मिळते 2 कनेक्टिव्हिटी. सो आपल्याला इथे डबल बेनिफिट मिळतोय. आणि इन ॲट ॲक्च्युअल आता तुम्हाला यायचंय, तुम्ही इथे येऊ शकता, प्रोजेक्ट बघू शकता आणि रोड कसा आहे हा तुम्ही बघू शकता. रोडचं काम किती झालेलं आहे आणि किती चालू आहे. हा एक रोड आहे, हा दुसरा रोड आहे. अशा 2 रोडनी तुम्ही अप्पर खराडीचा रोड उबाळेनगरवरनं तुम्ही इथे येऊ शकता. आता ही लोकेशन भरपूर जणांना प्रश्न पडतो की लोकेशन खराडी नाहीये, खराडी नाही. हो, ही खराडी नाहीये, ही आहे वाघोली. बट ह्याला तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे डिरेक्ट खराडीचं. 1 किलोमीटर वरती तुम्हाला इथनं खराडी आहे. ऍक्च्युअल वाघोली बघितलं इथनं 5-6 किलोमीटर आतमध्ये आहे, जिथं भरपूर सारे इश्यूज आहेत. सिविक इश्यूज आहेत, सिविक सेन्स अशा इश्यू आहेत. इथे तुम्हाला डिरेक्ट खराडी दिसतीये, खराडीची कनेक्टिव्हिटी आहे. आणि प्राइसिंग अशी नाही की खराडीची प्राइसिंग इथे आणून लावलेली आहे. एकाच पुटीमध्ये खराडीमध्ये 2 BHK चालू आहे. इथे तुम्हाला तेवढ्या प्राइसिंगमध्ये 3 BHK मिळवून देतो आपण. हा झाला कम्प्लीट कनेक्टिव्हिटीचा पार्ट. दुसरा येतोय आपण सगळ्यात मेन मुद्दा, कन्स्ट्रक्शनचा पार्ट येतोय. जिथे आपण बघतोय की कुठलाही डेव्हलपर तुम्हाला भलेही रोडमध्ये थोडं बहुत वरती खाली झालं, कन्स्ट्रक्शन डिले केलं असतं, बट इथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन बिलकुल डिले झालं नाही. हा फेज 1चा कन्स्ट्रक्शन आहे, डिसेंबर 27 डेट आहे. बट तुम्हाला मिळतोय पुढच्या वर्षाअखेर ह्याचं पदेशन. साधारणतः 3 वर्षाच्या रेकॉर्ड ब्रेक टाइममध्ये तुम्हाला पदेशन मिळतोय. क्वालिटी बघून घ्या, माय1 कन्स्ट्रक्शन आहे, कुठेही विटांचं काम नाहीये. 22 मजले असून सुद्धा याला म्हणतात माय1 कन्स्ट्रक्शन. आणि दिस इज व्हॉट वी कॉल ऑन टाइम पदेशनची जी प्रोसेस असते. कम्प्लीट इन टॅक्ट आहे. रोड मिळालाय तुम्हाला. फेज 1चं पदेशन ऑन टाइम आहे. फेज 2चं काम ऑलरेडी 2-3 महिन्याआधी चालू झालेलं आहे. तर असा हा कम्प्लीट एक ओव्हरव्ह्यू आहे. जे बुक कस्टमर आहेत त्यांच्यासाठी हा रिप्लाय आहे, आणि जे लोक बघतायत नवीन त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ तुम्हाला बेनिफिशियल होऊ शकतो. चला जर एक प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू घेऊया. तर पूर्ण लँड पार्सल प्रोजेक्ट आहे ते 12 एकरच आहे. त्या 12 एकरमध्ये टोटल 10 टावर होते आणि याला 2 फेजेसमध्ये डिवाइड झालेला. फेज 1 जो होता साधारणतः 2022च्या ऑगस्टमध्ये लॉन्च झालेला. 2 आणि 3 BHK 2.5 BHKचे कॉन्फिगरेशन्स होते. फेज 1 कम्प्लिटली सोल्ड आउट आहे. पदेशन आपण आता बघितलं, त्याचं ऑलमोस्ट नियरिंग पदेशनमध्ये आलेला आहे. तो 100% सोल्ड आउट आहे. आता आपण घेऊन आले तुमच्यासाठी फेज 2, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्ह 2 स्मार्ट 3 BHK आणि 3 BHKचे ऑप्शन आपण एक्सक्लुझिव्हली घेऊन येतोय. ते तुम्हाला बोलू शकता आपण. जी रेरा डेट आहे त्याच्या तुम्हाला बिफोर टाइमच मिळणार आहे. फेज 2 पण. अम्युनिटीज बद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला इथे 3 स्टोरीचं कम्प्लीट क्लब हाऊस मिळतं, ज्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आहेत. प्लस एक खास गोष्ट प्रोजेक्टमध्ये आहे, इथे तुम्हाला मिळतोय 1 एकराचं फॉरेस्ट गार्डन. त्याच्यामध्ये तुम्हाला 400 झाडं आधीच तिथे प्लांट केलेली आहेत, प्लांट केली जाणार आहेत. दिस विल बन ग्राउंड फ्लोर. तिथेच तुम्हाला पॉन्ड आहे, तिथेच टेम्पल पण दिलेलं आहे. आणि ह्या कम्प्लीट अम्युनिटीज काही ग्राउंड लेवलवरती आणि काही पोडियम लेवलवरती. असा हा कम्प्लीट 12 एकरवरती प्रशस्त प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट एक साधारणतः 3 एकरच्या स्पेसवरती तुम्हाला अम्युनिटीज मिळतोय. म्हणजे ऑलमोस्ट 60% वरती कन्स्ट्रक्शन, 40% तुमच्यासाठी ओपन स्पेस आहे. प्लस तुम्हाला मी आता एक व्हिडिओ प्ले करणार आहे. तो व्हिडिओ आहे पंचशील, जो आता येताना रोडवरती जो गार्डन आहे त्या गार्डनचा तो व्हिडिओ आहे. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अंदाज येईल की प्रोजेक्टच्या अम्युनिटीज व्यतिरिक्त तुम्हाला तिथे एक पब्लिक गार्डनचा ऍक्सेस तुम्हाला इझिली मिळणार आहे. हा असा एक शॉर्टमध्ये प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू आहे. बघूया सेल्स ऑफिसमध्ये. इथे आपण बघणार आहे लोकेशन, एक्सलन्स सेंटर, काय कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स यूज होतात, काय टेक्नॉलॉजी यूज होते, सर्व गोष्टी बघूया. त्यानंतर आपण शेवटी बघणार आहे सॅम्पल फ्लॅट आणि प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन स्टेटस. हा असा एक लोकेशनचा मॅप आहे, जिथे आपण बघू शकतो की कनेक्टिव्हिटी वाईज आपल्याला काय काय मिळते. 3 शॉपिंग मॉल्स आहेत, 2 न्यू स्कूल इथे येत आहेत. तुम्हाला इथं मेट्रोचं कनेक्टिव्हिटी आहे. हा तुमचा प्रपोज रिंग रोड आहे, तो नगर रोड आहे. बघू शकता जे ब्लू पॅचमध्ये आहे 30 मीटर ॲक्सेस रोड, 25 मीटर ॲक्सेस रोड, हे तुम्हाला ॲक्सेस रोड मिळणार आहे. आणि यशवंत एन्चांटे हे ते प्रोजेक्टचं लोकेशन आहे, ते बघू शकता. हा कम्प्लीट खराडीचा
बोलू शकता हा डीपी प्लॅन आहे ॲक्च्युअलमध्ये, जो इथं सेटअप केलेला आहे. म्हणजे कुठला असा प्रपोजवाला गोष्ट इथे नाहीये. तर असा एकदा बघून घ्या तुम्ही इन डिटेलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे सेल्स गॅलरीमध्ये यशविन ऑनचॉन ते वेस्टर्न अप्पर खराडी उबाळेनगर रस्त्यावर तुम्हाला हा प्रोजेक्ट मिळेल. पुढे जाऊन बघूया आपण डेव्हलपर लिजसी आणि काय एक्सलन्स सेंटर म्हणजे काय असतं हे बघूया. इथं जर बघितलात आपण हे कम्प्लिटली इथं बघितलं 1981ला ही ऑर्गनायझेशन स्टार्ट झालेली आहे. साधारणतः 50 वर्ष प्लस त्यांच्याकडं इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स आहे. विलास जावडेकर हे सरांचं नाव आहे, त्यांनी ही कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे. बघू शकतो आपण डिलिव्हरिंग द वर्ल्ड क्लास ऑन टाइम कन्स्ट्रक्शन देणं आहे. आणि ही एक खास गोष्ट आहे, 0 डिलेज, 0 कंप्लेंट्स, 0 ॲक्सिडेंट्स, 0 डिपेंडन्सी आणि 0 वेट वेस्ट. हे जे 0 आहे ह्याच्या मागे भरपूर सारी टीम काम करते. आणि असं नाही की 0 कंप्लेंट्स म्हणजे कंप्लेंट्स येत नाहीत, कंप्लेंट्स येतात, बट त्या रेरामध्ये जाण्याच्या आधीच स्वतः डेव्हलपर इनिशिएटिव्ह घेऊन त्या कंप्लेंट्सचं रिझॉल्व्ह आणि कंप्लेंट्सचं जे काही निराकरण असतं तुम्हाला इथं केलं जातं. हा असा एक डेव्हलपरचा शॉर्टमध्ये आहे. आपण बघूया एकदा मायवन कन्स्ट्रक्शन. आपण ऐकतो की मायवन नेमकं असतं काय, मायवन आहे. सर ही मायवन कंपनीची ॲल्युफॉर्म फॉर्मवर्क टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये हे असं स्ट्रक्चर केलं जातं. त्यामध्ये SS असतो आणि त्यामध्ये कॉन्क्रीट पोर केलं जातं. सो तुमची जी भिंत असते ती कम्प्लिटली कॉन्क्रीटची असते, त्यामध्ये लिकेज सिपेजचा कधीही प्रॉब्लेम नसतो. आणि याच्यामध्ये तुमची जी लाईफ आहे ब्रिकवरपेक्षा साधारणतः 30 ते 35 वर्ष जास्त ही लाईफ चालते. आणि याचा फायदा कधी होतो तुम्हाला, जेव्हा तुमची प्रॉपर्टी 50 वर्षानंतरनं तुम्ही त्याच्यावरती लोन करता, 50 वर्षानंतर सेल करता, त्याचं महत्त्व तुम्हाला तेव्हा कळतं. कारण तेव्हा प्रॉपर्टीची बिल्डिंगची लाईफ असते डिप्रिशिएट झालेली नसते एवढी. हा तुमचा बघू शकतो हा AAC ब्लॉक्सचा आहे. किचनमध्ये तुमचं काम केलं जातं, ज्याच्यामध्ये बघू शकतो आपण AAC ब्लॉक्स आहे, प्लास्टर आहे. देन किती लेवलचे पेंट आहे, 4 लेवलचे ऑलमोस्ट पेंट आहेत. हे झाले इंटरनल वॉल्सचे पेंट. त्यानंतर इथे बघू शकतो आपण हा एक्सटर्नल वॉल आहे, तिथून स्टार्ट होते ते इथंपर्यंत. म्हणजे एक्सटर्नल वॉलवरती पण 5 लेवलचं पेंट जातं. म्हणजे हे जे मायन्यूट डिटेलिंग आहे याचा तुम्हाला इन फ्युचरमध्ये फायदा होतो. बिल्डिंगची लाईफ वाढते, बिल्डिंगची स्ट्रेंथ वाढते. प्लस आपण ऐकतो की माझ्या फ्लॅटमध्ये खालच्या मजल्यावरती लिकेज झाला, वरनं पाणी गळतं, सिपेज झाला. इथे हा प्रकार होत नाही, कारण प्रत्येक वॉशरूममध्ये तुमच्या स्लॅबच्या वरती ब्रिक बॅट वॉटरप्रूफिंग केली जाते. आणि याच्यामध्ये लेवल बघू शकतो आपण, केमिकल कोट असतो, कोबा असतो सिमेंटचा, त्यानंतर ब्रिक बॅट असते, त्यानंतर परत कोबा असतो. म्हणजे एवढ्या लेवलचं ते तुमच्या वॉशरूमच्या वरती रूफटॉपला एवढं प्लॅनिंगनी ते केलं जातं. त्याच्यामुळं लिकेज सिपेजचा प्रॉब्लेम येईल असं तुम्ही अंदाजे घेऊ नका, कारण येणारच नाही. हा एक SS ग्रिल आहे, तुम्हाला सॅम्पलमध्ये मी तुम्हाला जे दाखवणार आहे. सॅम्पलमध्ये SS ग्रिल ह्या अशा तुम्हाला मिळणार आहेत. प्लस हे तुमचं होम ऑटोमेशनचं पॅनल आहे, जे तुमच्या घराच्या प्रत्येक रूममध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लीट गोष्टी फोनवरनं ॲक्सेस करू शकता. तुम्ही AC शेड्यूल करू शकता, लाईट्स ऑन ऑफ करू शकता. हे UPVCचे विंडो पॅनल आहेत. हा तुमचा डोर आहे, बघू शकता. डोर ही चांगल्या क्वालिटीचा आहे, पाईन वूड वापरलेला आहे, जे की इम्पोर्टेड असतं ते. हा तुमच्या काही टाईल्स आहे ज्या वापरल्या गेलेल्या आहेत, वेट्रिफाईड मॅट फिनिश टाईल्स, वेट्रिफाईड टाईल, वुडन फिनिश. आणि हा किचनचा ग्रेनाइट. हे SS ग्रिलिंग तुमच्या बाल्कनीमध्ये ज्या सँडविच ग्लास असतो टफन, तो हा रेलिंगचा पार्ट आहे. तर इथे आपण बघतोय प्लंबिंग लाईन्स कशा असणार आहेत. तुमच्या डक्ट्समध्ये अशा प्लंबिंग लाईन असणार आहेत, कम्प्लिटली नीटली सेटअप असणार आहेत. आणि हा जो आहे हा आपल्या वॉशरूमच्या मागचा जो पॅनल आहे कम्प्लिटली, म्हणजे असं नाही की वॉशरूमच्या सगळ्या भिंतीवरती पाईपलाईन आहे, फक्त एकाच पॅनलवरती सगळ्या पाईपलाईन्स आहेत. तुम्हाला कधी इन फ्युचरमध्ये मॉडिफिकेशन जरी करायचं तरी तुम्ही एकच भिंत ओपन करून करू शकता. आता अजून एक इनिशिएटिव्ह आहे जे विजेनी प्रत्येक सोसायटीमध्ये आणलेलं आहे, जे आहे वॉटर मीटर. याच्यामध्ये काय होतं, कधीही सोसायटी फॉर्मेशन झालं, क्लॅश होत नाही की पाणी कोणी किती वापरलं आणि कोणी किती पैसे त्याचे द्यायचे. हा तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊन जातो. हा कमोडचा पार्ट आहे वॉशरूम मध्ये. इथे आपण बघतोय हा कम्प्लिटली जो पार्ट आहे, स्ट्रक्चरल लाइटनिंग सिस्टम आहे तिथे. समजा वीज जरी पडली तरी स्ट्रक्चरला कधी इम्पॅक्ट होत नाही. आणि हा आहे आपला कन्सील्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्सचा डिस्ट्रीब्युशन पॅनल. पूर्ण घरामध्ये असा कम्प्लीट कन्सील्ड वायरिंग्स असणार आहेत, कुठेही वरती असं काही नसणार आहे. आणि हा सोलार फोटोवोल्टिक पॅनल्स आहे, त्याच्यामध्ये आपला रूफटॉपला सोलार असतो. आपल्या अम्युनिटीजचा मोस्टली पार्ट हा आपला बॅकअपनी इथे कम्प्लिटली येऊन जातो. आणि हा एक फायर सिस्टम आहे. इथे तुम्हाला हा कम्प्लीट फायर अलार्म पॅनल आहे प्रत्येक टॉवरमध्ये. तुमच्या घरामध्ये बघू शकतो आपण हे असे नॉब्स असणार आहेत, स्मोक डिटेक्टर आहे, हीट डिटेक्टर आहे. आणि हा एक बॉल आहे जो प्रत्येक रूममध्ये असतो. आणि हा जो पॅनल आहे ही पूर्ण तुमच्या प्रत्येक लॉबीमध्ये एक हा असा पॅनल असतो फायर सेफ्टीसाठी.
सर असा हा विजय कन्स्ट्रक्शन मध्ये एकदम परिपूर्ण असलेला डेव्हलपर आहे, जिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन क्वालिटी, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑन टाइम पोझिशन विथ गुड अम्युनिटीज आणि प्रीमियम फिनिशचे साथ, हे तुम्हाला कॉम्बिनेशन जे आहे फक्त विलास जावडेकरच देऊ शकतो. बघूया आपण सॅम्पल फ्लॅट. आता चला तर बघूया कन्स्ट्रक्शन स्टेटस बद्दल. तर आपण म्हणू शकतो पुण्यामधला हा एकमेव डेव्हलपर आहे जो प्रत्येक प्रोजेक्ट ऑन टाइम 1 ते 1.5 वर्ष आधी येतो. त्याच्यामागे मल्टिपल रिझन्स आहेत. त्यामधला एक रिझन आज आपण बघूया की इथे आपण बघतोय प्रोजेक्टमध्ये की आपण तारीख बघतोय 12/30/2024. प्रोजेक्टवरती लाईव्ह कन्स्ट्रक्शन कसं चालू आहे, फेज 2चं कन्स्ट्रक्शन आता चालू आहे आणि कस्टमरला लाईव्ह कन्स्ट्रक्शन बघता येतं. बाकीच्या प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला साधारणतः आधीही जाता येत नाही. इथं आपल्याला ॲक्च्युअल कसं चालू आहे, काय चालू आहे, काय क्वालिटी यूज करतात आणि काय काय इक्विपमेंट्स यूज होतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता आपण बघतोय प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे 2 आणि 3 BHK सॅम्पल फ्लॅट आहेत. आधी आपण 3 BHK शो फ्लॅट बघूया. आता ह्या शो फ्लॅटमध्ये आपल्याला मी आधीच तुम्हाला सांगतो इथे काय काय मिळणार आहे. इथे फर्निचर सोडून आपल्याला सॅनिटरी फिटिंग्स, जे इलेक्ट्रिकल फिटिंग मिळतात, अगदी आपल्याला सेम तशाच्या तशा मिळणार आहे. एंट्री करतोय आपण, हा आपला असा डोर क्वालिटी असणार आहे. एंट्रीला आपल्याला व्हिडिओ डोर फोन आहे. पुढे आल्यानंतर ना हा आपला स्मार्ट डोर आहे, ज्याला आपण बघू शकतो की कार्ड लॉकने आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. एंट्री केला, हा आपल्याला प्रशस्त असा फ्लोअर स्पेस मिळतो. इथे आपण साधारणतः सेटिंग स्पेस करू शकतो, शुरा क्रिएट करू शकतो. डेकोरेटिव्ह आपण एंट्रन्सला आपण काहीतरी मस्त प्लॅन करू शकतो. पुढे आल्यानंतर आपल्याला नीटली प्लॅन काय असतं हे असं आहे, स्पेशियस असं लिव्हिंग आणि डायनिंग एरिया. ज्यामध्ये आपण खाली टाईल्स बघतोय, ती आहे वेट्रिफाईड टाईल्स, ज्याच्यामध्ये शाईन्स आपण बघू शकतो किती मस्त शाईन येते त्याच्यामध्ये. ह्या लिव्हिंग डायनिंग मध्ये आपण बघतो इलेक्ट्रिकल फिटिंग्स दोन्ही साईडला आहेत. आपण कुठेही सोफा आणि टीव्ही सेटअप करू शकतो. सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची इच्छितो की हा जो पूर्ण घर आहे, इथे आपल्याला मिळतोय कम्प्लीट होम ऑटोमेशनचं पॅनल. तुम्ही तुमच्या फोनवरनं पूर्ण घर कंट्रोल करू शकता. फक्त ह्या रूममध्ये नाहीये, प्रत्येक रूममध्ये तुम्हाला होम ऑटोमेशन मिळतंय. आणि बाहेर जो डिजिटल डोर लॉक बघितला त्याचं पॅनल इथे आहे, हा पण तुम्ही फोनवरून याला ऍक्सेस करू शकता. असा हा डायनिंग, असा हा लिव्हिंग एरिया आहे कम्प्लिटली. आणि ह्यालाच आपल्याला मिळते अशी स्पेशियस अशी बाल्कनी, जे की असणारे वरनं कवर्ड कम्प्लीट ग्लास रेलिंग असणार आहेत. इथे आपल्याला एक ओटा मिळणार आहे, ओटा म्हणू शकतो त्याला आपण, एक छोटासा टी स्टँड असं म्हणू शकतो. आणि खास गोष्ट इथे मिळते तुम्हाला इलेक्ट्रिकल सॉकेट. आता आपण हिंदू सणांमध्ये बघतो की आपल्याकडे दिवाळीला आकाशकंदील असतं, मल्टिपल ओकेजनला आपण लाइटिंग्स वगैरे प्लॅन करतो. इथे आपल्याला काहीतरी लॅपटॉप वगैरे चार्ज करायचे, तर त्या खास एक म्हणते थॉटली डिझाईन जे काय असतं हे आहे, तुम्हाला इथे इलेक्ट्रिकल सॉकेट दिलेलं आहे. पुढे जाऊया. विंडो क्वालिटी बघतोय आपण, ॲल्युमिनियम कोटेडच्या UPVC विंडोज आहेत कम्प्लिटली. त्यासोबत तुम्हाला इथे प्रत्येक विंडोमध्ये मॉस्किटो मेश तुम्हाला हमखास मिळणार आहे, कुठलीही विंडो असेल. तर हा झाला आपला एक स्पेशियस लिव्हिंग एरिया. त्यासोबत आपण बघूया डायनिंग आणि किचन. हा आपला आहे डेडिकेटेड डायनिंग एरिया, त्यामध्ये बघू शकतो इथे आपण 4 सीटर डायनिंग आरामात सेटअप करू शकतो. पुढे आल्यानंतर हा आपला असा स्पेशियस किचन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार काय ते आधी सांगतो. इथे आपल्याला फक्त स्लॅब्स मिळणार आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या तरीने डिझाइन करायचं. हा असा प्लॅटफॉर्म डबल सिंक असणार आहे, एक असणार आपली व्हेजिटेबल आणि दुसरी असणार आहे युटेन्सिल्स. इथे तुम्ही डिशवॉशर खाली प्लॅन करू शकता, वरती तुम्ही RO प्युरिफायर, इकडे वॉशिंग मशीन असा तुम्ही सेटअप करू शकता. आणि समोर ही विंडो असेल, त्याही विंडोला मॉस्किटो मेश आहे. पुढे बघूया. आता हा जो 3 BHK आहे हा बटरफ्लाय लेआउटमध्ये. तर बटरफ्लाय लेआउट काय असं तुम्हाला मी सांगतो. एंट्रन्स केल्या एक बेडरूम असतो, ज्याचा वापर होतो गेस्ट बेडरूम या पॅरेंट्स बेडरूम म्हणून, आणि बाकी 2 बेडरूम आपल्या पलीकडे साईडला असतात. हा आहे आपला गेस्ट बेडरूम या पॅरेंट्स बेडरूम म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फुल साईज विंडो मिळते, साईज बघू शकता तुम्ही. आणि ह्याला एक अटॅच वॉशरूम मिळणार आहे तुम्हाला. वॉशरूम मध्ये तुम्हाला जशा फिटिंग मिळतात अगदी सिमिलर मिळणार आहेत. अजून एक जे तुम्हाला मी होम ऑटोमेशन सांगितलं होतं, इथे तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये होम ऑटोमेशन आहे. आणि एक खास गोष्ट अजून बघण्यासारखी आहे की इथे तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये फुट लॅम्प दिलेली आहे, जी की आपल्याला वापर त्याचा नंतर जास्त होतो. युजली हे डेव्हलपर्स कुठे देत नाही, तुम्हाला प्रत्येक जागी छोटे छोटे असे फुट लॅम्प्स दिलेले आहेत. आता आपण बघूया एक बेडरूम बघितला, आता आपण बघूया 2 बेडरूम जे आहेत ह्या साईडला. इथे आहे असा कॉमन वॉशरूमचा सेटअप, खाली बेसिन आहे, हा WC आतमध्ये जिथे शॉवर एरिया आणि कमोड आहे, वरती तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरती तुम्ही जर बघितलं कम्प्लिटली एक लॉफ्टसाठी तुम्ही स्पेस क्रिएट करू शकता. आणि जस्ट बेसिनच्या वरती तुम्हाला इन्व्हर्टरसाठी स्पेस ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. हा आहे आपला दुसरा बेडरूम, जो की कॉमन मध्ये येतो. इथे तुम्हाला फुल साईज विंडो मिळते आणि ह्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला सेफ्टी ग्रिलसाठी SS इन्व्हिजिबल ग्रिल्स लावून दिलेल्या असतात आणि ते बाय डिफॉल्ट सेट असतात. प्लस ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय की इथे मॉस्किटो मेश पण आहे, प्लस आपल्याला इथे एक विंडो मिळते. आता ही विंडो तुम्हाला बाल्कनीतनं ऍक्सेसिबल आहे, का तर ही आहे किड्स बेडरूम. इथे जर डोर लॉक वगैरे झाला तर आपण इथनं ओपन करून येऊ शकतो
या एक सेफ्टी पर्पजसाठी आपण एक पिकअप एक वॉच ठेवू शकतो. त्याचा तो सिंपल पर्पज आहे. आता आपण बघितलं सगळं पूर्ण. आता येऊया आपण मास्टर बेडरूम कडे. कारण इथे मास्टर बेडरूम मध्ये तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन विंडो प्लस बाल्कनी आणि अटॅच वॉशरूम असा हा कम्प्लीट सेटअप आपल्याला मिळतो. एंट्री केला हा आपला बेडरूम आहे आणि इथे मिळतोय आपल्याला एक डेडिकेटेड वॉर्डरोब स्पेस. त्याच्यामध्ये तुम्ही डेडिकेटेड वॉर्डरोब स्पेस केला, इथे बेड सेटअप केला, प्लस इकडे आहे आपला अटॅच वॉशरूम. आता आपण जसं वॉर्डरोब स्पेस बघितला तसा स्पेस आपल्याला वरती पण मिळतो. समजा आपण वॉर्डरोब एक्सटेंड करून हा पण आपण स्पेस युटिलाइज करू शकतो. आणि ही येते आपली बाल्कनी. ह्याला आपण मोठी बाल्कनी म्हणू शकत नाही, बट स्टँडिंग बाल्कनी, जिथे तुम्ही तुमचा इव्हिनिंगचा टी स्नॅक्स एन्जॉय करू शकता. मास्टर बेडरूमला अटॅच असल्यामुळे इथे तुम्ही आराम कामही करू शकता तुमचं ऑफिस. असा हा आपला 3 BHK चा लेआउट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय लेआउट विथ होम ऑटोमेशन, एक स्पेशियस विथ ऑल गुड सॅनिटरी फिटिंग्स, असा जो कॉम्बिनेशन आहे विथ ऑन टाइम बिफोर टाइम पोझिशन, हा कॉम्बिनेशन तुम्हाला फक्त विलास जावडेकर डेव्हलपरच देऊ शकतो. तर आपण बघूया अजून पुढच्या गोष्टी सगळ्या. चला तर जाणून घेऊया ह्या प्रोजेक्टच्या काही खास USP. पहिली गोष्ट आहे ती तुम्हाला मिळतो एक्सक्लुझिव्ह 30 मीटरचा ऍक्सेस रोड, जो उबाळे नगरवरनं प्रोजेक्टच्या एंट्रन्सला कनेक्ट करतो. हा झाला पहिला USP. दुसरा USP इथे आहे ते पनवेलचं इओनाटी फेज 3, जे की त्याचं आपण कन्स्ट्रक्शन बघू शकतो. इथे येऊन ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. लँड लेवलिंग, लँडस्केपिंग ह्याचं कम्प्लीट त्यांचं फुल टाइम मध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिसरी गोष्ट, प्रोजेक्ट पासून जातो 65 मीटरचा इंटरनल रिंग रोड, तो तुम्हाला इथनं पूर्ण अक्रॉस पुणे सिटीमध्ये कनेक्ट करतो. त्याचा आता लँड एक्विजिशन स्टेटस, त्याचा आता लँड एक्विजिशन चालू आहे. इन फ्युचरमध्ये त्याचंही पुढे जाऊन काम चालेल. चौथी USP आपण बघूया. प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळतात कम्प्लीट अम्युनिटीज, 3 लेवलचं क्लब हाऊस आहे विथ इन्फिनिटी स्विमिंग पूल, 2 चिल्ड्रन्स एरिया, 2 स्पोर्ट्स एरिना आहेत, 1 एकरचं फॉरेस्ट गार्डन आहे ज्यामध्ये 400 झाडं आहेत. आणि 5वं आणि मेन USP, ऑन टाइम पोझिशन विथ गुड कन्स्ट्रक्शन क्वालिटी. मागे आपण बघतोय कन्स्ट्रक्शन फुल स्विंग मध्ये चालू आहे आणि ऑन टाइम चालू आहे. आणि हा फेज 1चा तुम्हाला बिफोर टाइम पण मिळणार आहे, बघू शकता. आणि जी खास गोष्ट आहे जी आपल्याला दिसत नाही, तुम्हाला इथनं जे व्ह्यूज मिळणार आहेत अक्षरशः म्हणजे आपल्याला इथनं एअरपोर्टचे व्ह्यूज आहेत आणि प्लेन लँड होताना असं तुम्हाला एक खास व्ह्यू मिळतो. तुम्हाला इव्हनिंग मध्ये तुम्ही म्हणजे साधारणतः दिवसभर तुम्हाला इथनं प्लेन लँड होताना, टेक ऑफ होताना दिसतात. त्या झाल्या ह्या प्रोजेक्टचे USP. अजून काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या, जसं पाण्याचं काय प्रोव्हिजन आहे, इलेक्ट्रिसिटीचं काय प्रोव्हिजन आहे, सगळ्या गोष्टींचे आपल्याकडे लिगल प्रूफ्स साईटवरती आहेत. तुम्हाला सेल पर्सन सगळ्या गोष्टी दाखवतील. लिगल चलान्स, लिगल प्लॅन्स, लिगल टेंडर्स, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील. त्यानंतरच तुम्हाला इथे फ्लॅट बुक करायचं. हा झाला एक कम्प्लीट प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू. त्या व्यतिरिक्त आता काही आपल्या USPs आहेत. आपण आहे स्क्वेअर फीट एक्सपर्ट, ह्या अंडर आपण व्हिडिओज बनवतो. इथे आपल्याकडे मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत, मल्टिपल डेव्हलपर्स सोबत आणि वेगवेगळ्या प्राइस रेंजनुसार, स्टार्टिंग फ्रॉम 40 lakhs to 4 CR आपल्याकडे कम्प्लीट पोर्टफोलिओ आहे. तुमच्या फॅमिलीच्या रिगार्डिंग कोणालाही कुठलीही रिक्वायरमेंट असेल, आपण तो आपला व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ बनवलेला नसेल, तुम्ही त्या व्हिडिओच्या रिगार्डिंग आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. इन डिटेलमध्ये तुम्हाला अनबायस रिव्ह्यू मिळेल, प्राइसिंगमध्ये तुम्हाला बॉटम रेट गॅरंटी मिळेल आणि हे सगळं मिळेल तुम्हाला नो ब्रोकरेज चार्जेस हा सर्व्हिसमध्ये. बिकॉज वी बिलीव्ह इन तुम्हाला तुमचं घर मिळावं आणि आम्हाला तुम्हाला सर्व्हिस देण्यामध्ये आनंद आहे. आज आमचा मेन मोटिव्ह आहे. असाच व्हिडिओसाठी तुम्ही स्क्वेअर फीट एक्सपर्ट ह्या चॅनलसाठी आजच सबस्क्राईब करा. आणि अजून जर तुम्हाला माहिती हवी असेल, कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून आजच आम्हाला कॉन्टॅक्ट करा.